नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. अड्डा 24/7 मराठीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी प्रदीप इरकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आज जॉब अपडेट या सेशनमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. ती म्हणजे सेबी ग्रेड ए जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दलची माहिती. तर आता जास्त वेळ न वाया घालवता जाणून घेऊयात रिक्रुटमेंट बद्दल. बघा, ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिक्रुटमेंट सेबी मार्फत म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामार्फत जाहीर करण्यात येत आहे. आणि ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर या पदाच्या वॅकन्सी आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पदं मिळून एकूण वॅकन्सीची नंबर जो आहे तो 120 इतका होतो. आज 5 जानेवारीपासून याचे ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि एक्झाम डेट जी आहे ही 20 फेब्रुवारी इतकी आहे. लास्ट डेट आपण पुढे बघूयात. ओके, आता बघा, लास्ट डेट टू अप्लाय किती आहे तर 24 जानेवारी आहे. म्हणजे 20 दिवस तुम्हाला ऍप्लिकेशनसाठी दिलेले आहेत. ओके, चला, तुमची एक्झाम जी आहे ही 20 फेब्रुवारीला 2022 या दिवशी होणार आहे फेज 1 ची. ओके, फेज 1 ची. आणि फेज 2 जी आहे ओके ती 20 मार्च 2022 आणि 3 एप्रिल 2022 या 2 दिवसांसाठी होणार आहे. ओके, आता बघा कशा प्रकारे वेकेन्सी दिलेल्या आहेत त्यांनी. तर जनरलच्या एकूण 80 आहेत. नंतर लीगल याच्या एकूण 16 आहेत आणि IT 14 आहेत, रिसर्च 7 आहेत आणि ऑफिशियल लँग्वेज 3 आहेत. अशा मिळून एकूण 120 आहेत. प्रत्येकासाठी काय काय एलिजिबिलिटी आहे जाणून घेऊयात. जनरलसाठी बघा, तुमच्याकडे मास्टर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन और बॅचलर्स डिग्री इन लॉ इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे. CA CFA CS कॉस्ट अकाउंटंट. ओके, हे जनरलसाठी आहे. ओके, इनफॅक्ट इन शॉर्ट तुम्हाला मास्टर्स पाहिजे. लीगलमध्ये ऑब्विसली as name suggests, bachelor's degree in law from recognized university. IT साठी bachelor's degree in engineering, electrical, electronics and communication, IT, CS or MCA, or bachelor's degree in any discipline with postgraduate qualification, minimum 2 years duration in CS or IT. Research साठी master's degree in stat, economic, commerce, business administration आणि नंतर युनिव्हर्सिटी. ओके, हे सर्व आहे. ऑफिशियल लँग्वेजसाठी तुमच्याकडे हिंदीची डिग्री पाहिजे. मास्टर्स डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट बॅचलर्स डिग्री लेवल, अँड मास्टर्स डिग्री इन संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ॲट बॅचलर्स डिग्री लेवल फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. जर तुमच्यापैकी इलिजिबल असतील तर नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकतात. पदांची संख्या मी तुम्हाला दिलेली आहे. ओके, एज लिमिट बद्दल जाणून घ्यायचं झालं मित्रांनो, तर इतर बँकिंगपेक्षा जास्त एज लिमिट असते. तुम्हाला माहिती आहे 30 इयर पर्यंत अप्लाय करू शकतात. 30 इयर्स हे मॅक्सिमम एज आहे. ओबीसी साठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. ओके, चला, आता मी तुम्हाला अजून थोडीशी माहिती जाणून देतो. ती म्हणजे नोटिफिकेशनच्या माध्यमातून आणि आपल्या अड्डा 24/7च्या वेबसाईटच्या माध्यमातून. तर बघा, ही आहे नोटिफिकेशन तुम्ही सर्व रीड करू शकता. अड्डा 24/7च्या वेबसाईटवरती ही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, बघा, हे सर्व आपण मानलेले आहेत. इथे त्यामध्ये जनरलचे जे 80 पदं होती त्या 80 मध्ये कास्ट वाईज कशा प्रकारे आहेत. 32 UR साठी आहेत, ओबीसी साठी 22, SC 11, 7 आणि 8 हे तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घेऊ शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर लीगल मध्ये जे 16 पद आहेत ते मध्ये 11 ओपन साठी आहेत, 2 ओबीसी, 1 SC ST आणि AWS या पदांसाठी आहेत. ओके, सर्व पदं तुम्ही बघून घेऊ शकता तुम्हाला जशा प्रकारे आहेत. EWS रिझर्वेशन आणि 31 डिसेंबर 2021 ही जी आहे ही क्रुशियल डेट आहे. 31/12/2021 ही क्रुशियल डेट आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर जर जाणून घ्यायचं झालं तर ॲज ऑन 31/12/21 ओके, ही आहे क्रुशियल डेट आहे. मोड ऑफ सिलेक्शन तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते मी सांगतो तुम्हाला. बघा, पहिल्यांदा फेज 1 मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होणार तुमची. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन होणार ज्यामध्ये 2 पेपर्स असतील जे MCQ असतात 100 मार्क्स ईचचे. ओके, आणि 20 फेब्रुवारी ही डेट दिलेली आहे बघा तुम्हाला, 20 फेब्रुवारी. ओके, सो पेपर 1 बघा, 100 क्वेश्चन, मॅक्सिमम 100 मार्क्स असणार, 60 मिनिटां म्हणजे 1 तासाचा असणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला MCQ असणार आहे. सब्जेक्ट्स बघा कुठले आहेत जनरल अवेअरनेस मध्ये, इन्क्लुडिंग सम क्वेश्चन्स रिलेटेड टू फायनान्शियल सेक्टर्स ऑफ इझी टू मॉडरेट डिफिकल्टी लेवल, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे टिपिकल बँकिंगचा क्वेश्चन सब्जेक्ट. फक्त जनरल अवेअरनेस पण आहे सुरुवातीलाच. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला तुमच्या फील्ड, तुमच्या स्ट्रीमनुसार वेगवेगळे मिळणार आहेत. ओके, जसे की जनरल स्ट्रीम असेल तर सब्जेक्ट कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनीज अँड इकॉनॉमिक्स या रिलेटेड असणार आहेत. 40 मिनिटात 100 क्वेश्चन्स आहेत.
आणि जर तुम्ही लीगल किंवा IT किंवा ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम असेल तर तुम्हाला त्यांच्या सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ओके, ॲग्रिगेट कट ऑफ 40 मार्क्स आहे. नंतर नेगेटिव्ह मार्किंग बद्दल बोलायचं झालं तर 1/4 ही नेगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. ओके, 1/4 ही नेगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर तुम्हाला फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन बघू शकतात. फेज 2 मध्ये तुम्हाला काय आहे, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे टू टेस्ट द ड्राफ्टिंग स्किल्स. ओके, डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्हाला समजून. ओके, त्यानंतर पेपर 2 बद्दल बोलायचं झालं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन सब्जेक्ट्स कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स हे सर्व तुम्ही नोटिफिकेशन मधून वाचू शकतात. मी आता तुम्हाला मेन पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू बद्दल बोलायचं झालं तर ओनली द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. ऍप्लिकेशन फी शॅल नॉट बी रिफंडेड बाय टू द कॅन्डिडेट्स नॉट शॉर्टलिस्ट फॉर द फेज 2 अँड इंटरव्ह्यू. कॅन्डिडेट्स मे ऑप्ट फॉर इंटरव्ह्यू आयदर इन हिंदी और इंग्लिश, दोन लँग्वेज मध्ये तुमचा इंटरव्ह्यू होऊ शकतो. वेटेज ऑफ मार्क्स ऑप्टेन इन फेज 2 विल बी 85% आणि इंटरव्ह्यूचं जे वेटेज असणार आहे ते 15% असणार आहे. ओके, नंतर प्रोबेशन पिरियड बद्दल जाणून घेऊयात. ओके, प्रोबेशन पिरियड आहे 2 इयर्सचा. प्रोबेशन पिरियड जो आहे हा 2 इयर्सचा आहे. ग्रेड स्पेल तुम्हाला दिसत आहे. ॲज अ ग्रेड एचा जॉब आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता. बाकी बेनिफिट्स असतातच गव्हर्नमेंटला जे असतात ते. एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आहेत. ओके, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, नाशिक, पुणे. ओके, हे महाराष्ट्रातले सेंटर्स आहेत. आणि मेन्सचे पण सेंटर्स दिलेले आहेत. त्यानंतर खाली जाऊयात. PWD कॅन्डिडेट्स बद्दल दिलेलं आहे, तुम्ही कुठल्या पदांसाठी एलिजिबल आहेत त्याबद्दल. ठीक आहे, बाकी सर्व नॉर्मल आहे. ते जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे. एकदा तुमची ड्युटी बनते की तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन वाचून घ्या. बाकी जसं आपण जनरल बँकिंगचा फॉर्म भरत असतो, बँकिंगचा फॉर्म अप्लाय करत असतो, सेम आहे त्याच प्रकारे हा फॉर्म अप्लाय करू शकतो. एक 23 पानांची जाहिरात आहे, तर 23 पानांची जाहिरात वाचायला तुम्हाला मॅक्सिमम 10 मिनिट लागतील. तर ते 10 मिनिटांमध्ये संपूर्ण जाहिरात वाचून घ्या, जेणेकरून काही पॉईंट्स राहिलेले असतील ते सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. शेवटला जर गेले ना तुम्ही तर तुम्हाला तिथे डिटेल्समध्ये सिलेबस पण जाहीर केलेला आहे त्यांनी. सिलेबसमध्ये तुम्ही ईच अँड एव्हरी पॉईंट वाचू शकतात. अतिशय डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे त्यांनी. युजली असा डिटेल सिलेबस दिला जात नाही. ओके, बघू शकता. ओके, सर्व पदांचा सिलेबस दिलेला आहे. ओके, चला त्यानंतर अजून जाणून घेऊयात आपल्या अड्डा 24/7 वेबसाईटवरून. बघा कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे ती इथे पण सांगितलेली आहे. फेज 1, फेज 2, फेज 3 इंटरव्ह्यू असणार आहे. फेज 2 आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स तुम्हाला काउंट केले जाणार आहेत. द फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी मेड ऑन द मार्क्स सिक्युर्ड बाय द कॅन्डिडेट इन द फेज 2 एक्झामिनेशन अँड द इंटरव्ह्यू. त्यामध्ये फेज 2 चे 85% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यूचे 15% वेटेज असणार आहे. क्लिअर आहे? हे सर्व आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे आहे. ओके, ठीक आहे. येस, फेज 1 हे सर्व आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे ते सेबी असिस्टंट मॅनेजर जो पेपर 1 आणि पेपर 2 आहे याच्यासाठी 45 टेस्ट सिरीज अप्लाय करू शकतात किंवा ई बुक पण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. याची फीज तुम्हाला 1599 मिळत आहे. बघा तुम्हाला काय दिसतंय, 10 फुल लेंथ मॉक फॉर पेज 1, 15 प्रॅक्टिस सेट्स आहेत सब्जेक्ट वाईज. ओके, त्यानंतर ई बुकमध्ये एस रिझनिंग, क्वांट, इंग्लिश आणि बँकिंग याचे बुक्स मिळणार आहेत. ई बुक्स मिळणार आहेत. बुक्स बोलण्यापेक्षा ई बुक्स आपण बोलूयात. ओके, बाकी तुम्ही इकडे जे त्याचे फीचर्स आहेत हे फीचर्स वाचू शकतात. बँकर्स अड्डा आपल्या अड्डा 24/7च्या बँकिंग टीम मार्फत हे सर्व डिझाईन केलेले असतात. ओके, ठीक आहे. बघा आता इथे तुम्हाला 1599 दिसतंय, परंतु तुम्ही जर याच्यावरती बाय नावरती क्लिक केला आणि त्यामध्ये तुमचा ईमेल आयडी टाकला, प्रदीप@, ओके, तुम्ही तुमचा टाकायचा आहे, तर तुम्हाला इथे अवेलेबल ऑफर ऑन होतील. आणि इथे जर तुम्ही Y408 हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट कोड अप्लाय होईल. आणि ही जी टेस्ट आहे ही 1327.17 रुपयांना इतक्या रुपयांना मिळेल. ह्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे समजलंच असेल. बघा, 10 फुल लेंथ, 15 प्रॅक्टिस, 20 टॉपिक वाईज प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे टोटल 45 टेस्ट झाल्या. आणि त्यानंतर ई बुक्स तुम्हाला मिळणार आहे. 4 ई बुक्स मिळणार, रिझनिंग, क्वांट, इंग्लिश आणि बँकिंग अवेअरनेसचे. आणि फीचर्स काय आहेत, इंग्लिश मीडियम मधून आहेत. आणि बाकी तुम्ही सर्व काही वाचू शकता. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. ओके, चला. आणि तर तुम्हाला काय करायचं आहे, 1327 मध्ये हे तुम्हाला मिळून जाईल, तुम्हाला Y408 हा कुपन कोड यूज केल्यानंतर. अजूनही या नोटिफिकेशन बद्दल तुमचे जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा, त्याचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल. ओके, तर मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.